शेतकऱ्यांना नैना प्रकल्प जबरदस्तीने लादण्याचे काम शासन करीत आहे. नैना विरोधात लढ्यामध्ये आणखी ताकद मिळावी या उद्देशाने नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समितीच्या वतीने आदरणीय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोमवार दिनांक 18 डिसेंबर रोजी भेट घेण्यात आली व त्यांना निवेदन देण्यात आले. नैना प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत असून कित्येक मोर्चे, उपोषण, आंदोलने झाली तरी हा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे आगामी काळात शेतकरी तीव्र लढा देण्याच्या तयारीत आहेत. शेतकरी नैना विरोधात आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी नैना शेतकऱ्यांना का नको ही भूमिका त्यांच्यासमोर मांडण्यात आली. राज ठाकरे यांच्या नियोजित दौऱ्यांमुळे त्यांनी शेतकऱ्यांना समर्थन दर्शवताना मनसे आमदार राजूदादा पाटील यांची भेट घडवून दिली. लवकरच राजूदादा पाटील नैना प्राधिकरण रद्द व्हावं या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. यावेळी शेकाप तालुका चिटणीस राजेश केनी, नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समितीचे सहसचिव शेखरजी शेळके, सरपंच डी.बी. म्हात्रे, माजी सरपंच बबन पाटील, माजी उपसरपंच विजय शेळके, नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समिती खजिनदार बाळाराम फडके उपस्थित होते. या भेटीसाठी मनसेचे केसरीनाथ पाटील, योगेश चिले आणि आदिती सोनार यांनी सहकार्य केले. संबंध एकंदर जर पाहिलं 10 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण पायी मोर्चे अगदी 4-4, 5-5 हजार लोकांचे पायी मोर्चे काढले, या ठिकाणी वाहन मोर्चे काढले, गावबंद आंदोलनं केली. नुकतंच आमची मंडळी 10 दिवस त्या ठिकाणी उपोषणासाठी बसलेली होती. यापूर्वी देखील या ठिकाणी उपोषणं सुटलेली आहेत. पण या ठिकाणी सरकार या ठिकाणी काही न्याय देऊ इच्छित नाहीये अशी परिस्थिती आहे आणि आज आम्ही राजसाहेबांच्या भेटीला या ठिकाणी आलो. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पनवेल. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.